वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल रिअल ट्रेडर. रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, हे बघा, जर आपण इथे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू तर 51,718 हा रेजिस्टन्स लेवल आहे. ठीक आहे. आज सकाळीच आत्ताच 11:23 11:22ला मार्केट वरती गेलं. आपण जर डेली टाइम फ्रेमवर बघितलं, डेलीच्या ऐवजी आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काढूयात. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघा मार्केट कसा सपोर्ट 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 बनवतोय बघा. तर मार्केट सपोर्ट 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 बघा, हा छान असा सपोर्ट घेऊन जात आहे मार्केट. ठीक आहे, बघत असाल तर हा असा सपोर्ट. तर काय आहे, इथे खूप लोक ह्या इथे पुट बाय करून बसले असतील. ठीक आहे, किंवा कॉल शॉर्ट करून बसले असतील. काही लोक इथे स्टॉप लॉस आणून ठेवला असेल. तर मार्केटला जर त्यांचे स्टॉप लॉस हिट करायचं तर मार्केटला इथपर्यंत जावं लागणार. ठीक आहे, कुठपर्यंत म्हणजे 51,796 पर्यंत. आपण इथे एक लेवल ड्रॉ करूयात, 51,796 इथपर्यंत, म्हणजे 51,800. अजून त्याच्या पुढे एक आहे जे इथपर्यंत, हा इथे इथे 51,827 इथं सेलर्स बसलेले आहेत. आता काय झालेलं आहे, मार्केटने खूप मार्केट खालून म्हणजे इथपासून जो आहे 51,171, मार्केट 51,171 पासून वरती आलेला आहे आता. आणि इथे तुम्हाला दिसत असेल की स्लो अँड स्टेडी तो ट्रायंगल शेप पण बनवत आहे, ट्रायंगल पॅटर्न पण बनवत आहे म्हणा. हळूहळू तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम बरोबर बघत असाल इथे. आता आपलं प्रेडिक्शन काय असणार आहे, जर समजा 51,718ला ब्रेक करेल. ठीक आहे, म्हणजे आपण त्याच्यासाठी आपण एका मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊयात. 51,718ला ब्रेक करेल किंवा किंवा तो इथे येईल, किंवा जस्ट त्याचा जो सपोर्ट आहे, सपोर्ट रेजिस्टन्स, त्याने इथे काहीतरी एक बेस बनवलेला आहे, इथे येईल. इथे आपल्याला एक पुट साईडचा ट्रेड घ्यायला हरकत नाही. पण जेव्हा आपण इथे कॉल साईडचा ट्रेड घ्यायला हरकत नाही, पण जेव्हा इथे येईल मार्केट इथपर्यंत, इथे, तर आपला स्टॉप लॉस इथपर्यंत आपल्याला असायला हवा, म्हणजे हा 47 पॉईंटचा जर आलं तर. आणि आपलं टार्गेट वरती इथे असायला हवं, 163 169 174. पण काय झालंय, मार्केटने सकाळीच खूप अशी छान मुवमेंट दिली. ठीक आहे, तुम्ही बघत असाल खूप छान मुवमेंट दिली, आणि आता तो कन्सोलिडेशन करत करत ब्रेक करू शकतो. आता समोरच तुम्हाला दिसत असेल तो ब्रेक करायला आहे, पण ब्रेक करताना एंट्री नाही घ्यायची, त्याला ब्रेक करू द्या. ठीक आहे, जर आपल्याला सपोज आपला हा प्लॅन सक्सेस नाही झाला, दुसरा एक प्लॅन जो आहे तो इथे. ठीक आहे, हा प्लॅन आपण ठेवायचा, म्हणजे त्याला ब्रेक करू द्या. जे आपण जर इथे एक बघितलं, त्याला ब्रेक करू द्या. ब्रेक करून वरती जाऊन पुन्हा एकदा रिटेस्टला येऊ द्या, आणि मग वरती जात असेल ना, मग आपल्याला बाय करायचं. म्हणजे कधीही आपल्याला ना रिटेस्टवर बाय करायचं, म्हणजे आपल्याला मध्येच इथे कुठे इथे नाही घुसायचं. कसं होतं, कधी कधी हीच कॅन्डल आहे ना मार्केट वरती जातं, आणि हीच कॅन्डल रेड बनते आणि मार्केट खाली येतं. तर त्याच्यामुळे एक प्लॅन ठेवायचा, कधीही प्लॅन ठेवायचा, आपला स्टॉप लॉस ठेवायचा, आणि त्याच्याप्रमाणेच आपल्याला ट्रेडिंग करायचे. जर आपण कुठेही जाऊ ना, कुठेही एंट्री वगैरे घेऊ, तर आपला स्टॉप लॉस बसत नसतो. तर स्टॉप लॉस बसण्यासाठी आपल्याला असा विचार करावा लागतो. तर हे काय, सध्या मला असं वाटतं की थोडं मार्केट खाली यायला हवं, जे की येऊन गेलं होतं इथे, म्हणजे इथे इथे येऊन गेलं होतं, म्हणजे स्टॉप लॉस खालच्या लोकांचे त्याने हिट केले होते. आता इथून जर त्याने ब्रेक केला, जर मार्केट इथून ब्रेक केलं, तरी ग्रीन कॅन्डल व्हायला हवी. तिथून पुन्हा खाली येऊन एक छोटीशी इथे थोडा फ्लॅग अँड पोल सारखा पॅटर्न बनवून मग वरती जात असतो, ह्याला म्हणतो आपण रिटेस्ट. असं झालं तर आपण एंट्री घेऊ शकतो. छान अशी एंट्री आपल्याला मिळेल, आणि पहिलं टार्गेट हे होऊ शकतं. ठीक आहे, पण अजून आपली एंट्री नाही झाली, किंवा अजून आपली बघा मार्केट वरती जाता जाताना खाली रेड कॅन्डल बनवून मार्केट थोडंसं खाली यायला लागलं. कारण की काय होतं, मार्केटमध्ये ग्रीड किंवा फोमो हा शब्द खूप युजफुल होईल. इथे एंट्री घेतात लोक, आणि ब्रेक होईल, आता ब्रेक होईल आणि आपल्याला स्वस्तात मिळेल त्याच्या अगोदरच एंट्री घेतात. तर महाग मिळालेलं चालत असतं स्वस्त मिळण्यापेक्षा, पण आपला स्टॉप लॉस आणि टार्गेट आपलं बघून आपण चालावं. तर
आपलं टार्गेट जर इथे आला तर इथे जवळपास आला, या ट्रेंड लाईनच्या जवळपास आला तर आपण इथे एक एंट्री घेऊ शकतो आणि स्टॉप लॉस आपला हार्डली एवढा इथपर्यंत. जर पण ह्या ट्रेंड लाईनच्या आसपास यायला हवा, या ट्रेंड लाईनच्या आसपास इथे 51,652 इथे यायला हवा. इथे येत नाहीये तर कधी कधी ब्रेक करून जातो, तर मग दुसरी एंट्री जसं मी सांगितलं की दुसरी एंट्री आपली इथे व्हायला हवी. पण त्याने काय करायला, डायरेक्ट नाही, ब्रेक करून यायला हवा. ब्रेक करून आला तर मग आपली दुसरी एंट्री होऊ शकते. ठीक आहे, बघूयात थोडंफार काय होतं मार्केटला. 51,651 ओके. तिथे एक छोटासा रेजिस्टन्स झाला होता जो की वाव, हा 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 एक रेजिस्टन्स होता. आता मार्केट त्याला थोडं सपोर्ट घेत आहे, पण स्टॉप लॉस आपला इथेच बरा पडतो. जरी एंट्री आली तरी इथे या साईडला इथे एंट्री आली तर स्टॉप लॉस आता आपला इथे बरा पडतो. आणि वरती जर ब्रेक करून थांबला, परत आपण रेजिस्टन्स बिकम सपोर्ट या कन्सेप्टवर एंट्री घेतली तर आपला स्टॉप लॉस ज्या कॅन्डलने ब्रेक केला त्याच कॅन्डलचा स्टॉप लॉस लावायचा. ठीक आहे, बघूयात मार्केट काय होतंय. ठीक आहे, आणि काय होतं, मार्केटने एवढी मुवमेंट दिली, तुम्ही बघत असाल की मार्केटने खूप मुवमेंट दिली, खूप खूप अशी मुवमेंट दिली. तर आता या एक म्हणजे 51,196 टू ऑलमोस्ट 680 म्हणजे 500 पॉईंट्स मार्केट वरती आलं. तर मग थोडंसं कन्सोलिडेशन होतं, कन्सोलिडेशन होऊन मग मार्केट वरती जातं. किंवा जर ह्याला ब्रेक केला किंवा ह्या ट्रेंड लाईनला जर आपल्याला पुटसाठी आपल्याला बघायचं म्हणजे डाऊन ट्रेंडसाठी बघायचं असेल तर 51,526च्या खालीच आपल्याला डाऊन ट्रेंड असेल. पण तोही डाऊन ट्रेंड कसा आपल्याला कन्सिडर करायचा आहे, मार्केट खाली आलं, खाली आलं, परत इथं रिटेस्ट करायला गेलं आणि मग जाताना मग आपल्याला तो डाऊन ट्रेंडला मग आपल्याला पुढची इथे एंट्री घ्यायची असेल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण इथे अशा एंट्री घेऊ शकतो. पण सध्या तरी काय आहे, सध्या आपल्याला इथे कुठलाच बाईंग किंवा सेलिंगचा सिनारिओ दिसत नाहीये. जर आपण याच्यासाठी विचार केला तर म्हणजे सेफसाठी इथे एक आपला शॉर्ट टर्मसाठी स्टॉप एंट्री आणि स्टॉप लॉस होऊ शकते इथे ह्या साईडला. आणि मी जस्ट सांगितलं की ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट करत मार्केट जात आहे, तर इथेही ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट करू शकतो आणि तिथून मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतो. सगळ्या प्रोबॅबिलिटी आहेत. बघूयात आला तर काय करतं मार्केट. मित्रांनो, इथे बाईंग सेलिंगची कोणतीही तुम्हाला रिकमेंडेशन नाही आहे, जस्ट एक अभ्यास म्हणून काय आहे तो तुम्हाला सांगतोय. बघूयात. मग इथे इथे आलं एक ग्रीन कॅन्डल व्हायला हवी किंवा एक डोजी सारखी कॅन्डल. डोजी म्हणजे कशी, अशी ही जी आहे डोजी, ही तुम्हाला कॅन्डल दिसत असेल इथे, ही डोजी आहे. ह्या डोजी सारखी कॅन्डल तिथे व्हायला हवी, मग आपण इथे ट्रेडमध्ये आपण एंटर करू शकतो कॉलसाठी. ठीक आहे, पण तसा सिनारिओ व्हायला हवा, त्याआधीच आपण एंट्री घ्यायची असं नका करू. कधी सिनारिओ होऊ द्या, आपला पॅटर्न होऊ द्या, पॅटर्न होण्याच्या आधी एंट्री करणं फार चुकीचं असतं. पॅटर्न झाल्यानंतर एंट्री केली तर ठीक आहे, आणि तिथं लॉस झाला तरी पण मग आपल्याला आपल्याला काही भीती वाटत नाही, कारण की आपण तिथे आपल्या बरोबर पॅटर्नवर एंट्री केलेली असते. आणि लॉस झाला तरी पण आपण लॉस बेअर करायला, ॲक्सेप्ट करायला शिकायला हवं. आता बघा इथे हा सपोर्ट घेऊन चाललेला आहे, पण आपल्या या लाईन पैसे आला तर आपल्याला स्टॉप लॉस थोडा कमी होईल 25 पॉईंटचा. आता मी एंट्री घेईन तर खूप मोठा स्टॉप लॉस होईल, खूप मोठा स्टॉप लॉस म्हणजे जवळजवळ इथे एंट्री घेतल्यावर स्टॉप लॉस कुठे लावायचा, इथपर्यंत 60 पॉईंटचा स्टॉप लॉस होईल. ठीक आहे, मग सध्या तरी नको एंट्री घ्यायला. आणि समजा तुम्ही म्हणाल की सर चाललाय वरती, जाऊ द्या, की जाऊ द्या वरती, आज नाही तर उद्या घ्यायचा ट्रेड, वरती जाऊ द्या, खाली रेजिस्टन्स घेऊन मग सपोर्ट, जो रेजिस्टन्स आहे तो सपोर्ट घेऊन मग चालला तर मग आपली सेफ एंट्री होते. सध्या तर कुठेच एंट्री दिसत नाही आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.